उद्धव ठाकरेंची दुपारी पत्रकार परिषद होणार आहे। 1:30 वाजता ते पत्रकारांशी संवाद साधतील, जनतेशी संवाद साधतील। पाहावं लागेल की नेमकं ते काय बोलतायत। आपल्या प्रतिनिधी वैदेही काणेकर आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत। वैदेही, अचानकपणे जनतेशी संवाद साधला जाणार आहे, कुठले महत्त्वाचे मुद्दे असू शकतात? नक्कीच आपण बघतोय की उद्धव ठाकरे आता मराठवाड्या दौऱ्याला जाऊन आलेले आहेत। त्यानंतर सध्याची असलेली महाराष्ट्राची परिस्थिती आणि एकूणच राजकीय नेत्यांसंदर्भातली त्यांची भूमिका हे पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे मांडतील। त्याचप्रमाणे बोगस मतदानासंदर्भात देखील एक महत्त्वाच्या मुद्द्यासंदर्भात उद्धव ठाकरे हे जे आहे ते संपर्क साधणार असल्याची माहिती मिळत आहे। त्याच्यामुळे एकूणच आजची पत्रकार परिषद महत्त्वाची असेल। गेल्या आठवडाभरापासून ज्या पद्धतीचा धुमाकूळ महाराष्ट्रात मराठवाड्यामध्ये पावसामुळे पाहायला मिळत आहे, त्यामुळे नेमकी काय परिस्थिती झालेली आहे, कुठल्याही पद्धतीनं दुष्काळ जो आहे तो ठोसपणे का मांडला जात नाही असाही सवाल उपस्थित केला होता। त्याचप्रमाणे शेतकरी बांधावर गेलेले असताना देखील उद्धव ठाकरे यांना ट्रोलिंग करण्यात आलं होतं। या सगळ्या प्रश्नाची उत्तरं उद्धव ठाकरे आपल्या पत्रकार परिषदेतून देतील। धन्यवाद वैदेही, सविस्तर अपडेट आपण दिली आहे। एकंदरीतच दुपारी 1:30 वाजता ही जी बैठक होणार आहे, पत्रकार परिषद होणार आहे, त्याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।